हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। आपण कुठे आलात ते तुम्हाला नक्की समजेल। काल आपण आदमापूरला आलो होतो। कालच्या ब्लॉगमध्ये मी ते दाखवलंच आहे। तिथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू होत आहे। पाहू शकताय बाळूमामाची आरती झाली की आपण मेचकेला जायला निघालो। ट्रॉफिक खूप असल्यामुळे 4.5 तास बाहेर पडायला लागले। तर पाहू शकता मेचकेला जायचं होतं पण अगोदर आप्पेवाडीला आलो। आप्पेवाडी ही बाळूमामाचा आजोळ आहे असं तिथल्या मला बायका वगैरे सांगत होत्या, कारण मला तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवायची होती। मी बऱ्याच लोकांना विचारलं पण ते सांगत होते की आप्पेवाडी ही बाळूमामाचं आजोळ आहे। तर इथे पाहू शकताय आड वगैरे आहे, खूप छान आड आहे। याला पाणी देखील भरपूरच आहे। पाहू शकताय वरती शेवाळाचं स्तर वगैरे साचलेला दिसतो पण पाणी भरपूर आहे। त्यानंतर तिथेच बाजूला झाडं वगैरे आहेत, मस्त वृक्ष आहेत आणि घोड्या वगैरे आहेत। खूप छान मंदिर आहे आणि खूपच मोठं आहे आणि खूप सुंदर आहे। खूप छान वाटलं आणि मन प्रसन्न वाटतं इथे आल्यावरती। आणि पाहू शकते खूप मोठं मंदिर आहे आप्पेवाडी। आणि तुम्हाला माझा आवाज जरासा वेगळा येत असेल कारण 2 दिवस प्रवास झाला, वातावरण चेंज झालं, पाण्यात वगैरे बदल आला, त्यामुळे आवाज बसला आहे खूप आणि वेगळा येत आहे। सॉरी, इग्नोर करा आवाजाकडे। आणि थोडीशी तब्येत बरी देखील नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज वेगळाच येत आहे। त्यानंतर इथे पाहू शकताय मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे छोटंसं। तर इथे महादेवाची पिंड आहे। जेवढं पॉसिबल होत आहे तेवढं शूट करत आहे, कारण त्यांची सिक्युरिटी देखील तेवढीच महत्त्वाची आहे। त्यामुळे जास्त कॅमेरा अलाउड नसतो कुठे पण शूट करायला। जेवढं पॉसिबल होईल तेवढंच मी करत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते। त्यानंतर पाहू शकता इथे देखील खूप छान मंदिर आहे आणि अमावस्या दिवशी खूप गर्दी असते। एरवी आला तर खूप छान दर्शन होतं पण अमावस्याला खूप सारी गर्दी असते। आणि ही कर्नाटका बाउंड्रीमध्ये येतं, तिथून आपल्याला दुसऱ्या राज्यात म्हणजे कर्नाटकात जाता येतं। थोडंसं आदमापूरहून मेचकं आणि मेचकाहून आप्पेवाडी असं यायला म्हणजे येतात आणि खूप छान आहे। मन मस्त वाटतं, मन प्रसन्न वाटतं आहे इथे। त्यानंतर इथे पाहू शकते मंदिरासमोरच खूप सारं मार्केट आहे आणि तिथे खूप म्हणजे गर्दी होती आणि अमावस्या असल्यामुळे जास्तच गर्दी होती। त्यानंतर हालसिद्धनाथ क्षेत्र म्हणजे मंदिर होतं इथे, तर इथे देखील खूपच छान आहे आणि पाहू शकता खूप मोठं आहे। मग खूप गर्दी आहे तिथे। आम्ही दर्शन घेतलं आणि छान आम्ही परत ह्याला मेचकेला जाणार होतो, तर तिथे आम्ही मेचकेला जाण्यासाठी गाडी पकडली। त्यानंतर इथे पाहू शकता कर्नाटक बाउंड्रीमध्ये आलं, त्यामुळे तिकडले घरं, वातावरण, झाडे वगैरे कसे असतात ते तुमच्यासोबत शेअर करते। तर घरे पाहू शकता कौलारू घरं आहेत। पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे कदाचित कौलारू घरं आहेत असं वाटतं मला, पण म्हणजे माहीत नाही, पण पावसाचं प्रमाण जास्त असेल त्याच्यामुळेच कौलारू घरं आहेत। त्यानंतर पाहू शकता इथे मार्केट, खूप छान मार्केट आहे। तर आता आपण आलेला आहेत मेचकेला। तर पाहू शकता खूप मार्केट आहे बाळूमामाच्या मंदिराच्या तिथे। आणि इथे 2 मंदिर आहेत मेचकेला, एक सतेवा देवी मंदिर आणि दुसरं म्हणजे बाळूमामा मंदिर। थोड्या अंतरावर आहेत, म्हणजे थोडेसे अंतरावर आहेत। तर पाहू शकते खूप छान मंदिर आहे आणि खूपच गर्दी देखील आहे। बोलली मी अमावस्या आहे, तुम्ही अमावस्या सोडून एरवी कधीही आला तर एवढी गर्दी नसते। अमावस्याला गेला तर खूप सारी गर्दी असते, खूपच गर्दी असते। रांगेत देखील आपल्याला थांबावं लागतं, अर्धा 1 तास लागतो दर्शनासाठी, कदाचित जास्त वेळ लागतो। पण पाहू शकताय खूप छान। आणि इथे बाळूमामाचं मंदिर आहे, असं बोलतात की इथे मूळ स्थान आहे आणि आदमापूरला त्यांची समाधी आहे। तर इथे पाहू शकते खूप सारी गर्दी आहे, खूपच गर्दी आहे पाहू शकता। आणि इथे प्रसाद वगैरे दिला जातो। त्यानंतर इथे पाहू शकता सांबर आणि खीर, सॉरी इथे सांबरमध्ये म्हणजे चटणी होती अशी छान मिक्स भाजीची चटणी, आणि त्यानंतर मस्त मसाले भात होता आणि छान खीर होती, गोड खीर, खूप छान प्रसाद होता। त्यानंतर इथे पाहू शकताय खूप गर्दी आहे, छान म्हणजे खूप लांबून लोक येत होते आणि प्रसाद वगैरे घेऊन जात होते। त्यानंतर खूपच गर्दी आहे आणि प्रसादासाठी खूप मोठी रांग होती। त्यानंतर इथे पाहू शकता तंबाखूचे झाडं आहेत, हे तिकडे जास्त तंबाखूचे झाडं आणि ऊसाचं प्रमाण जास्त असतं आणि हे तंबाखू आहे ह्याच्यापासून हे खूप मोठे होतात। मी तिथल्या आजीला वगैरे विचारलं आणि हे वाळवतात, त्याच्यापासून तंबाखू बनते आणि बिडी वगैरे बनवतात। त्यानंतर इथे पाहू शकताय
सद्गुरू बाळूमामाचं मंदिर आहे। तर सत्यवा देवीचं इथे मंदिर आहे। बाळूमामाचं आपण दर्शन घेऊन सत्यवा देवी मंदिरात आलेला आहात। इथे देखील खूपच गर्दी आहे आणि खूप मोठं मंदिर आहे। इथे बांधकाम वगैरे चालू आहे मंदिराचं। आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवत आहे। तर पाहू शकता बाहेरचं व्ह्यू खूप छान आहे आणि खूप छान मंदिर आहे। दगडापासून आहे आणि खूप मजबूत आहे। त्यानंतर पाहू शकते आपण आतमध्ये जाणार आहेत, पण आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही। त्यानंतर नारळ वगैरे घेतला आहे ते पाहू शकता। ही सत्यवा देवीची भाची आहे। ह्यांचं एज खूप जास्त आहे, पण स्वभाव खूप गोड आहे। कारण आमचं यांच्याशी बोलणं झालं, खूप छान बोलले आणि खूप छान गप्पा वगैरे झाल्या। त्यानंतर इथे आम्ही नारळ वगैरे घेतलं। त्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमधलं शूट केलं नाही। नंतर आपण बाळूमामाचं वगैरे दर्शन घेऊन महालक्ष्मी मंदिरात आलो। तर इथे पाहू शकताय मी तुम्हाला जास्त शूट केलं नाही, खूप थकलाय असल्यामुळे जास्त व्लॉग शूट झाला नाही। तर त्यानंतर इथे पाहू शकता महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आज देवीचा वार असल्यामुळे खूप गर्दी होती। त्यानंतर आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि दर्शनाला रांगा असल्यामुळे अगदी 10 ते 20 मिनिटात दर्शन झालं। गर्दी खूप होती, पण कधी दर्शन झालं हेच समजलं नाही। खूप दिवसाची इच्छा होती देवीची ओटी भरायची आणि ती देखील इच्छा पूर्ण झाली। खूप छान वाटलं आणि मन प्रसन्न वाटलं। तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की पहा। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान दर्शन झालं। त्यानंतर पाहू शकता कोल्हापूरचं मार्केट वगैरे फिरायचं होतं, पण तेवढा वेळ देखील नव्हता। त्यानंतर कोल्हापूरचं इथे पाहू शकता देवीचं दर्शन घेतलं। बाहेर पडलं की इथं थोडंसं मार्केट आहे, पण माझ्याकडे सर्व सामान आहे त्यामुळे मी काही खरेदी केली नाही। त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन बस स्टँडला जाणार आहात। तर इथे मी बघितलं, मला मंगळसूत्र कलेक्शन थोडेसे छान वाटत होते, पण नाही घेतले कारण माझ्याकडे भरपूर आहेत त्यामुळे मी काही खरेदी केली नाही। त्यानंतर इथे पाहू शकताय बस स्टँडच्या बाजूलाच सह्याद्री हॉटेल आहे, प्युअर व्हेज आहे आणि खूप छान जेवण मिळतं। तर इथे झुणका भाकरी आम्ही घेतली आणि खूप छान टेस्ट होती। कोल्हापूर म्हटलं की मिसळ, झुणका भाकरी फेमस आहे, पण मिसळ तुम्हाला दुपारी मिळते। त्यानंतर आम्ही लगेच ट्रॅव्हल्स जेवण वगैरे छान केलं आणि ट्रॅव्हल्समध्ये आलो। खूप झोप येत होती, खूप थकलो, 2 दिवस खूप दगदग झाली, वदवद झाली, खूप प्रवास झाला, त्यामुळे आता खूप रिलॅक्स हवं होतं कारण खूप प्रवास झाल्यामुळे खूप थकलो होतो। त्यानंतर गाडीमध्ये आल्यावर कधी झोप लागली हे समजलंच नाही आणि त्यानंतर आम्ही पहाटे 4 वाजता पोचलो। डायरेक्ट मुंबई गाडी मिळाली त्यामुळे प्रवास देखील खूप छान आणि सुखरूप झाला। तर पहाटे 4 वाजता आम्ही पोचलो। त्यानंतर घरी आलो। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असंच कनेक्ट राहा। छान छान व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद।